राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मध अभियानांतर्गत सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी विभाग, राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या वतीनं निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 शेतकरी आणि मधुमक्षिका पालक शिबिरात सहभागी झाले होते। सिद्धगिरी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात मधुमक्षिका पालन शिबिर घेण्यात आलं। राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर अभयकुमार बागडे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं। नारळ संशोधन केंद्राचे डॉक्टर संतोष वानखेडे, बेंगलोरच्या व्हाईट ट्रस्टचे बी.व्ही. अपूर्वा, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर रवींद्र सिंग उपस्थित होते। निसर्ग संतुलन आणि जैवविविधता टिकवण्यात मधमाशा आवश्यक आहेत, असं डॉक्टर अभयकुमार बागडे यांनी नमूद केलं। मधमाशी कीडरोग व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली। यावेळी प्रवीण देशपांडे, अजय मिटकरी, डॉक्टर मिलिंद जोशी, पराग तुरखडे, संदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केलं।